नमस्कार, माझ्या सर्व व्यवस्था शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर श्री रात्री ज्योतिष कार्यातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, तेही शुभ अंक आणि शुभ रंगासह. त्याचबरोबर आजच्या दिवसाचं ज्योतिषशास्त्रीय काय महत्त्व आहे तेही आपण बघणार आहोत. सगळ्यांसाठी खास असा एक महाउपाय घेऊन आलोय, जो संकटमुक्तीसाठी आहे. ज्यांचं आर्थिक, वैवाहिक, काही कर्ज प्रकरणाचं किंवा काही व्यावसायिक असं संकट असेल त्यांच्यासाठी उत्तम असा उपाय व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा. तर चला सुरुवात करूया आपण आज दैनिक पंचांगापासून. आजचं दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन 1947, विक्रम संवत 2081-82 असून उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू चालू आहे. आजची इंग्रजी दिनांक 14 मार्च 2026 असून आजचा वार शनिवार, जो शनी महाराजांचा किंवा हनुमंताचा वार म्हटला जातो. आजची जी तिथी आहे ही फाल्गुन कृष्ण एकादशी. त्याचबरोबर आज एकादशीचा प्रारंभ होत आहे. तर नक्षत्र आज उत्तराषाढा, जे सूर्याचं नक्षत्र आहे आणि हे नक्षत्र स्थिर असून हे विजयाचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर आजचा योग वरियान. तर आजचं करण विष्टी हे दिवाकरण, तर भव हे रात्रकरण आहे. आज चंद्र धनु राशीमध्ये सकाळी 9:33 आहे. त्यानंतर तो मकर राशीत म्हणजे शनी महाराजांच्या राशीत प्रवेश करीत आहे. आज सूर्य हा कुंभ राशीत म्हणजे शनी महाराजांच्या राशीत आहे. तर चला बघूया आजचं ज्योतिषशास्त्रीय नेमकी महत्त्व काय आजच्या दिवसाचं. तर आज पापमोचनी एकादशीचा प्रारंभ होत आहे. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. तर ते का, आता अजाणतेपणे घडलेले जे पाप आहेत त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. त्याचबरोबर आज चंद्र आणि शनीचा संबंध येत आहे. चंद्र आज मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. यामुळे कामात शिस्त तसेच गांभीर्य वाढेल. त्याचबरोबर तांत्रिक, लोखंड आणि बांधकामाशी संबंधित लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असा आहे. त्याचबरोबर आता यानंतर आपण बघूया 14 मार्च दैनिक राशी भविष्य. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीला सकाळी कामात काहीतरी अडथळे येतील, पण दुपारनंतर परिस्थिती सुधारणार आहे. त्याचबरोबर नोकरीमध्ये नवीन जबाबदारी तुमच्या अंगावर येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही थोडासा वडिलांचा आज जर सल्ला मानला तर तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर थोडं वडिलांच्या आरोग्याची काळजी देखील तुम्ही घेणं आवश्यक आहे. तुमच्यासाठी शुभ रंग निळा, तर शुभ अंक 8 हा आहे. वृषभ राशीचा विचार केला तर आज भाग्याची साथ तुम्हाला लाभणार आहे. आज तुमची जी रखडलेली कामं आहेत सरकारी ती पूर्ण होतील. आज लांबच्या प्रवासाचं तुम्ही नियोजन कराल, त्यातमध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. आज धार्मिक कार्यामध्ये तुमचं थोडं मन रमणार आहे. तर आज तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा, तर शुभ अंक हा 6 आहे. आज मिथुन राशीचा विचार केला तर आज आरोग्याबाबत थोडं बेसावध राहू नका. त्याचबरोबर वाहन चालवताना, यंत्राशी काम करताना थोडी काळजी घ्या. अचानक काही आज खर्च तुम्हाला उद्भवू शकतो, त्याकडे थोडं लक्ष ठेवा. आज तुमच्यासाठी शुभ रंग हिरवा, तर शुभ अंक 5 हा आहे. कर्क राशीचा विचार केला तर वैवाहिक जीवनामध्ये आज आनंदाचं वातावरण राहणार आहे. आज तुम्हाला नवीन भागीदारी, पार्टनरशिप करण्यासाठी दिवस उत्तम असा आहे. तर काही नवीन प्रपोजल असतील तर आज तुम्ही निश्चित ते पुढे न्या. तर लोकांचं तुम्हाला सहकार्य मिळू शकतो. आज शुभ रंग क्रीम, तर शुभ अंक 2 हा आहे. सिंह राशीचा विचार केला तर विरोधकांवर आज तुम्ही विजय मिळवाल. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये प्रगती होईल. मामाच्या घराकडून आज तुम्हाला काही ना काहीतरी सुवार्ता, आनंदाची वार्ता तुम्हाला निश्चित मिळू शकते. आज तर तुम्ही कुठे काही कर्ज प्रकरण टाकले असतील किंवा कर्ज घेण्याची तुमचा मानस असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी कर्ज प्रकरण मार्गी लागण्याचा दिवस आहे. आज तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा, तर शुभ अंक 1 हा आहे. तर कन्या राशीचा विचार केला तर बुद्धिमत्तेचा वापर करून कठीण प्रश्न आज तुम्ही सोडवाल. आज तुम्हाला संततीकडून काही ना काहीतरी समाधान किंवा सुवार्ता तुम्हाला आज प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये केलेली विचारपूर्वक जी केलेली गुंतवणूक आहे त्यातून तुम्हाला आज निश्चित फायदा होऊ शकतो. आज तुमच्यासाठी शुभ रंग पिस्ता, तर शुभ अंक 4 हा आहे. तुळ राशीचा विचार केला तर घरामध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न तुम्ही आज केला पाहिजे. तुम्ही थोडं तुमच्या आईच्या तब्येतीकडे देखील लक्ष द्या. त्यांच्या तब्येतीची थोडी काळजी करा. जर तुम्हाला वाटलं की काही त्रास उद्भवतो तर लगेच वैद्यांचं किंवा डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्ही निश्चित घ्या. आज तुम्हाला स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासणं देखील गरजेचं आहे. थोडी फसवणूक होण्याची आज तुमचं चान्सेस आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करा. आज तुमच्यासाठी शुभ रंग आकाशी, तर शुभ अंक 7 हा आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर तुमचा आत्मविश्वासाचा दांडगा राहणार आहे. भावंडांशी असलेले तुमचे जे संबंध आहे ते सुधारणार आहेत. नवीन लोकांशी आज तुमचा संपर्क येऊ शकतो, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात निश्चित असा होणार आहे. तर ती लोक तुम्ही निश्चित जपून ठेवा, त्याचा फायदा तुम्हाला आहे. तर तुमच्यासाठी शुभ रंग लाल, तर शुभ अंक 9 हा आहे. धनु राशीचा विचार केला तर आज तुमच्या राशीला आर्थिक आवक ही उत्तम किंवा चांगली राहणार आहे. कुटुंबात आनंदाची काही ना काहीतरी बातमी किंवा सुवार्ता तुम्हाला प्राप्त होणार आहे. थोडं बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतो. त्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या.
शुभ रंग तुमच्यासाठी पिवळा, तो शुभ अंक 3 हा आहे. मकर राशीचा विचार केला तर चंद्र तुमच्याच राशीत येणार असल्याने आज तुम्ही खूप व्यस्त असे राहणार आहात. तुमची रखडलेली वैयक्तिक कामे आज पूर्ण होतील. तुमची प्रतिष्ठा आज वाढणार आहे. तर आज तुमच्यासाठी शुभ रंग गडद निळा, तो शुभ अंक 4 हा आहे. आज कुंभ राशीचा विचार केला तर खर्चाच्या प्रमाणात तुमची वाढ होऊ शकते. तुम्हाला डोळ्यांच्या विकारांचा किंवा झोपेच्या तक्रारी आज तुम्हाला जाणवतील. आज शांत राहून परिस्थिती हाताळणे हेच तुमच्यासाठी हिताचं ठरणार आहे. आज तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा, तो शुभ अंक 7 हा आहे. मीन राशीचा विचार केला तर धनलाभाचा दिवस आहे. मित्रपरिवाराकडून तुम्हाला मदत मिळू शकते. तुम्ही ज्या जुन्या काही गुंतवणुकी केलेल्या असतील त्या गुंतवणुकीतून तुम्हाला आज चांगला परतावा किंवा चांगले रिटर्न्स तुम्हाला आज मिळू शकतात. आज तुमच्याकडनं मोठी खरेदी करण्याचा बेत आखाल तुम्ही. तुमच्यासाठी शुभ रंग सोनेरी, तर शुभ अंक 3 हा आहे. तर आपण बघूया शुभ अशुभ काळ. तर आज अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 ते 12:54 या कालावधीमध्ये तुम्ही शुभकर्म करू शकता. त्याच पद्धतीने आज तुमचा राहू काळाचा विचार केला तर सकाळी 9:31 ते सकाळी 10:59 आहे. या काळात नवीन कामं करणं टाळा. जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला मी एक व्हिडिओच्या शेवटी महाउपाय सांगणार आहे, तर तो महाउपाय काय आहे, तर आज शनिवार आणि एकादशी असल्याने पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि दिवा लावा. आता तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम शम शनिश्चराय नमः किंवा नीलांजन समाभासम रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनिश्चर, या 3 पैकी एका मंत्राचा किंवा जमेल तर 3ही मंत्राचा किमान 11, 21, 108 या प्रमाणात जप करावा आणि प्रार्थना करावी की तुमचं संकटमुक्ती होईल. मग ती संकट आर्थिक असेल, वैवाहिक असेल, व्यावसायिक असेल, कर्जमुक्ती संदर्भातला असेल, कुठल्या ताणतणावा संदर्भातला असेल, तर त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करून हा जप करा आणि हा दिलेला महाउपाय करा. तुम्ही निश्चित तुमच्या संकटातून मुक्त व्हाल. तर आता ही सर्व आजच्या दिनाची माहिती झाली. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतरही काही विषयांवर माहिती आवश्यक असेल, व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चित टाका. त्याबरोबर तुम्हाला काही समस्या असतील जसं की संतती, शिक्षण, विवाह, आरोग्य, नोकरी, व्यवसाय, पैसे मिळत नाही किंवा त्या संदर्भातले किंवा वास्तू संदर्भातल्या काही अडचणी असतील, नवीन वास्तू होत नाही किंवा वास्तू घेतली त्या वास्तूमध्ये तुम्हाला थोडंसं दिशामध्ये काही घेताना थोडीशी चूक झाली असं वाटत असेल तर तुम्ही निश्चित आम्हाला संपर्क साधा. न्यूमरोलॉजिकली पण आम्ही गायडन्स करतो. त्यामध्ये आम्ही तुम्हाला मोबाईल नंबर, तुमचे नेम करेक्शन, त्याचबरोबर तुम्हाला इतर व्हेकल नंबर असतील तर तुमच्यासाठी लकी असणाऱ्या गोष्टी आम्ही तुम्हाला निश्चित त्यातनं काढून देऊ. तर आम्हाला तुम्ही श्री यात्रे ज्योतिष करायला निश्चित संपर्क साधा. आमचा नंबर तुम्हाला सांगितलेला आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी निश्चित असं सशुल्क असं मार्गदर्शन करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.